चला तर मंडळी, इतक्या प्रचंड गरमीमध्ये तासनतास किचनमध्ये उभं न राहता फक्त 10 मिनिटात तयार होणारं चमचमीत रात्रीचं जेवण बनवूया। 1 वाटी लॉंगरेन बासमती तांदूळ 30 मिनिटं पाण्यात भिजवला, पाण्यातनं काढून उकळत्या पाण्यात घालायचं, मीठ घालायचं, मोठ्या आचेवर छान भात शिजवून घ्यायचा। मस्त मऊ भात शिजलाय, चाळणीवर काढून एक्स्ट्रा पाणी गाळून घ्यायचं, भात गार करायचा, तोपर्यंत कटिंग चॉपिंग करून घ्यायचं। लसणाची चटणी करण्यासाठी लसूण आणि काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे, लाल सुक्या काश्मीरी मिरच्या भिजवून वापरल्या तरीही चालेल, गरजेनुसार पाणी घालून चटणी केली। इथे मी ह्यूमन हायड्रोचा कास्ट आयर्न डोसा तवा गरम करायला ठेवला, छान जाडजूड मोठा तवा आहे। तेल गरम केलं, जिरे, तमालपत्र, चिरलेला आलं मिरची घालून परतून घेतलं, एक चिरलेला कांदा छान असा परतायचा, हलका लालसर झाला की चिरलेलं गाजर फरसबी घालून मिनिटभर परतायचं, नंतर मग चिरलेली शिमला मिरची, एक चिरलेला टोमॅटो, तयार केलेली लसणीची चटणी घालून 2-3 मिनिटं परतून घ्यायचं, नंतर सुके मसाले घालायचे, हळद, त्यासोबत पावभाजी मसाला घालायचा, एकजीव करायचं, एक उकडलेला बटाटा फोडी करून घेतलाय, थोडंसं पाणी शिंपडून 3-4 मिनिटं मसाला परतायचा, मीठ सुद्धा घालायचं। तुम्हाला सुद्धा हा तवा घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला लिंक मिळून जाईल। खूप मस्त तवा आहे, डोसे सुद्धा यावर खूप छान होतात या बिडाच्या तव्यावर। मसाला छान परतून झाला, भात गार झालाय, तो भात घालायचा, व्यवस्थित असा मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचा। उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे। लिंबाचा रस पिळून घ्यायचा, कोथिंबीर घालायची आणि गरमागरम तवा पुलाव सर्व करायचा, मस्त लागतो चवीला। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, पेजला फॉलो करा।